आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। राम राम आई। त्यांनी मानाची कुस्ती हरल्यागत तोंड का केले? जाऊ दे। लाली झाली ना समजी तयारी? आणि लाली हे काय गो, अजून तयार झाली नाही तू? काय गो? हो गो लाले, काय झालं पुरी? अगं रडती कशा पाहिजे? काय झालं? अहो आता पुरीचं लग्न होतंय हा, मग तुमच्यासाठी ती परकाचं धन होणार, तर डोळ्यामध्ये पाणी येणारच ना हा? बाई आहो चला की बसा, या या, या ताई या इकडे या। बसराव बसा। या नमस्कार। बसा बसा या। श्यामल या, यांच्या चहा पाण्याचं बघ आता ठेवते। बापाची हळद, भावाची हळद, बापाची हळद, भावाची हळद, भावाची हळद, भावाची हळद। अरे इधरांनो शांत रहा जरा। तुम अभी तक तैयार नहीं हुई हो? पाहुणी बाई बरं झालं तू आलीस, जा लालीला तयार कर जा, जा लाली। लालीची आई, मला काहीतरी गडबड वाटते। मला वाटतं आपण आत लालीला जाऊन विचारूयात। चला। ये अजून नहीं आले। दुकान पे गए होगे तुम, टेंशन मत लो। तुम्हें पता है ना वो अपने काम को कितनी अहमियत देते हैं। और शादी के टाइम पे तो वो दुकान पे जा भी नहीं पाएंगे ना, इसलिए। लाले झाली का तयारी? हो रही है। लाले, दरवाजा उघड, व्हायचं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी। यांनी विचारलं ही कुठं आहे ती, तर काय सांगू? सच सच बता दे कि किधर गए, नहीं पता है और क्या बोल सकते हैं। लाले अगं उघड की दरवाजा। ते आया काय काम होतं का? अगं आमची लेक कशी नटली आ, ते बघावं म्हणलं। अगं उघड की। हो या ना, या तात्या। हे काय लाले, तू अजून तयार नाही झालीस? काय झालं? काय नाही। गोपाळराव कुठे आहेत? असं एकमेकींकडे काय बघताय? लाले काय विचारतोय मी, गोपाळराव कुठे आहेत? कुठं बाहेर दिसताना झाल्यात? लाले नक्की काय झालंय, काय गडबड आहे ती मला सांगा। सगळं खरं खरं सांगायचं। अगं बोल की। हे बघ आम्ही आलोय ना आता, तू काय बी काळजी करू नकस। हा, आणि तुला इथं कुणाला बी घाबरायची गरज नाही, कळलं ना? ए अगं लाले, रडायला काय झालं बाळा? आज तुझी हळद आहे, हळदीच्या दिवसाचं कोणी रडतात का? तू आता आमच्या सोबत राहणार नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का? हा? तुला आमची आठवण येईल म्हणून रडतीयस का? लाले, का घरात काय झालंय तू मला सांग। तुला कोण त्रास देतंय का? तू फक्त नाव सांग, मग बघतोय एकाकडं। तात्या आज हळद आहे, पण हे घरी आले नाहीत। तरीच गोपाळ मला कुठं दिसला नाही। अरे तर कुठे गेलाय तो? नाही माहित, मी पण यांचीच वाट बघतीये। सगळी तयारी झाली, पत्रिका छापल्या, ती माणसं हळदीला आल्यात, पण यांचा पत्ता नाही।
हे परत आलेच नाही तर असं कसं येणार नाही किंवा काही त्याचा बाप बी येईल. तात्या हे परत पळून गेले तर आता त्यानं परत पळूनच जाऊ. मग त्यो हाय आणि मी हाय. नाही त्याच्या अख्ख्या वाड्याला आग लावली ना तर नावचं सुभाषराव नाही. मग तू काळजी करू नकोस. ए सुदे, गोपाळ कुठं दिसत नाहीये. हुडक त्याला. पोलीस आहेस ना तू? तो आला नाही तो सुभाषराव भरल्या मांडवत स्वतःला पिटून. हा मग तुमचं तुम्ही बघा की. तुम्ही बघा, मला कशाला सांगताय? तू आवड म्हणू का तुझा? कधीतरी माझ्या कामाला ये. हा उपयोग नाही तुझा. आप्पा मला दुसरं काय बी सांगा, मी करायला तयार आहे. पण यो गोपाळ म्हणून आपल्या घरात जो आलाय का नाही, त्याला मी माझा नाही भाऊ मानत. त्याच्या कुठल्याच गोष्टीत मी तोंड नाही घालणार. मग घराच्या बाहेर निघायचं. घे बायका पोराला आणि घे निघित ना. माझ्या इस्टेटीतला 1 रुपया बी द्यायचो नाही तुला. तुझा हात पाय तोडून ते वेगळंच. पोलिसाला हात लावला तर जेलात जाल. मग मी नाही येणार सोडवायला. पोरीच्या डोळ्यात पाणी आणलं ह्यांनी. आता त्या हिम्मतरावला सोडणार नाही मी. अव तुम्ही ना उगाच डोक्यात राग घालून ना वातावरण खराब करू नका. आपल्याला काय माहिती जावई बापू कुठं गेल्यात ते. गेले असताना इथंच कुठतरी काम आहे म्हणून. तुम्ही वाईस दमानं घ्या बरं. ठीक आहे, तू म्हणतीये ना म्हणून वाईस थांबतो. पण त्यो जर आला नाही ना तिथल्या माणसा सकट हे घरदार गायब करतो का नाही बघ. अव अव रात्री 9 वाजत आली. गोपाळ कुठं आहे? ए जिथे मग इकडे. काय गोपाळ कुठे? तुम्ही दोस्त आहे ना त्याचं? आहे का आता? आम्हाला काय माहित? मग कसले दोस्त तुम्ही? तुम्ही तर वडील आहे की, तरी तुम्हाला माहित नाही. कसलं वडील तुम्ही? आमच्या काळात असं नव्हतं लागा. नाही, मला तर वाटतं ह्यांनीच त्यांच्या पोराला इथून पळून जायला लावलं असेल. ते काय नाही हिम्मतराव, तुमचा लेख जिथं कुठे बी असेल त्याला पकडून आत्ताच आता इथं आणा. तुझा मेंदू गुडघ्यात आहे खरं? हा, एवढा खर्च करून मी त्याला पळायला सांगीन? गप्रा तू जरा. आणि तो जिथं बी असेल ना तिथून त्याला शोधून पाकुडेला धरून आणीन आणि लगीन लावून देईन. मग तर झालं. हे अजून आले नाही ती. आ जाएंगे, टेंशन मत लो. ए जिथे मग जा गावात थोडकं त्याला. परत्या देशमुखाच्या आळीपासून यशवंताच्या माळ्यापर्यंत जाऊन बघा. चला. बर बर